बातम्यांचा एक वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 100च्या माध्यमातून। तनिषा भिसे प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले। दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला। दीनानाथ रुग्णालयात प्रशासनाला त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा कुटुंबियांच्या पत्रातून आरोप करण्यात आलाय। घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी पत्रातून मागणी केली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे। मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाची दखल घेतली नाही असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला। वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता असं चाकणकर म्हणाले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही। अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार, कुणालाही वाचवलं जाणार नाही असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलं। रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळाटाळ केली। रुग्णाची माहिती गोपनीय असते ती रुग्णालयासमोर आणली असा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। यामध्ये रुग्णालयाने रुग्णाला भरती करून घेण्यासाठी 10 लाख रुपये मागितल्याचा निष्कर्ष समितीने काढलाय। मात्र उपचार झाले नसल्याने वैद्यकीय हलगर्जीपणाचा मुद्दा निकाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील हे लागू होणार आहे। केंद्र सरकारचा सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का। तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि ही वाढ उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील लागू होणार आहे। केंद्र सरकारचा सर्वसामान्य कुटुंबांना हा मोठा धक्का आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आताच पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याची बातमी आपण दिली आणि आता लगेच हा निर्णय घेण्यात आलाय की सिलेंडरच्या दरात देखील 50 रुपयांची वाढ करण्यात येते। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे। काही क्षणापूर्वी जर आपण बघितलं तर खास करून पेट्रोलियम दरामध्ये, खास करून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी वाढवण्यात आली होती आणि त्यामुळे मोठा परिणाम होणार होता। त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी खुलासा केला की याचा सर्वसामान्य नागरिकांवर काही परिणाम होणार नाही। ही बातमी गेल्यानंतर काही क्षणातच दुसरी मोठी बातमी आलेली आहे। सिलेंडरच्या घरगुती वापरामध्ये जे सिलेंडर असतं त्या सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि खास करून 50 रुपयाची ही दरवाढ आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत जे सबसिडी दिली जाते याच्या अंतर्गत त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। सोबतच सर्वसामान्यांच्या घरी जे सिलेंडर वापरले जाते त्यामध्ये मोठी सबसिडी मिळते, त्यामध्ये देखील 50 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। सर्वसामान्य कुटुंबांना हा एक मोठा धक्का मानावा लागेल, कारण की वाढती महागाईला जर बघितलं, वाढत्या महागाईमध्ये पुन्हा एक आग टाकण्याचं काम या दरवाढीने केली आहे। त्यामुळे हा सर्वसामान्यांना मोठा धक्का असंच म्हणावं लागेल। स्टुडिओ, धन्यवाद प्रशांत। तर भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेलाय, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयात सीसीटीव्ही तपासले। यामध्ये पीडित गर्भवती महिला रुग्णालयात 5.5 तास बसून असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आले। नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष मनील कुमार लोकवणी यांना उच्च न्यायालयाने हटवले। पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। दरम्यान या आदेशात नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवमध्ये मास कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धाराशिव जिल्ह्यातील 215 पैकी 125 विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं समजतंय। चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक महासंघाने शिक्षण विभागाकडे केली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेतील मास कॉपी प्रकरणात न्यूज 18 लोकमतच्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महिला घोष यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे। चौकशी समितीला 7 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले।
सोलापुरात 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. बाबू जगजीवन झोपडपट्टीत मेडिकल कॅम्प सुरू करत स्थानिक नागरिकांच्या आरोग्य तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात 80 ते 90 घरात डेंग्यूचा प्रादुर्भाव करणाऱ्या आळ्या आढळून आल्या आहेत. सोलापूरच्या कुचन परिसरात नागरिकांना काळसर पाण्याचा पुरवठा केला जातोय. गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तर महानगरपालिकेचं सोलापूरकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. चंद्रपुरात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा 43 अंशावर गेलाय. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दुपट्टा, गॉगल अशा साहित्यांचा वापर वाढलाय. चिपळूणमध्येही तापमानाचा पारा 42 अंशावर गेलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट जोर धरत असून हवामान खात्याने पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. अकोल्यात सूर्य आग ओकू लागलाय. काल अकोला जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या 24 धरणात 41.59% पाणीसाठा शिल्लक आहे. भूजल पातळी खाली जात असल्यामुळे मालेगाव, येवला यांच्यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही 484 गावे आणि 567 वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात पट्टेरी वाघ असल्याचा दावा वन विभागाने नुकताच केला होता. दरम्यान निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुलेकर दोडा मार्ग जंगल पट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांना नर जातीच्या पट्टेरी वाघाला कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सध्या यात्रा आणि जत्रांचा मोसम चालू असल्याने घराघरात साफसफाई केली जाते. पुण्याच्या आंबेगावातील घोड नदीवर पंचकोशीतील नागरिकांनी कपडे धुण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. धुळे शहरातील सर्व नाल्यांवर लोखंडी जाळी बसवण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून महानगरपालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे नाला स्वच्छ ठेवण्यात मदत होणार आहे. वाशिष्ठी नदीवरील एर्नॉन पूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परशुराम घाटातील रॉक बोल्टिंगचे काम अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी होणार आहे. पाटणच्या लेंडोरी गावात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानगव्यांनी धुडगूस घातला. 20 ते 25 रानगव्यांनी 4 एकरातील कलिंगडची शेत उद्ध्वस्त केली आहे. शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात स्थित संरक्षण भिंतींना पुन्हा एकदा तडे गेले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या भिंती कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. विशेषतः पेडे गावाच्या बाजूने असलेल्या भिंतीत गंभीर तडे दिसून आले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सरकारकडे केली आहे. योजना बंद केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसेल असं कुणाल पाटील म्हणाले. जळगावच्या सोनवतमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोनवत ग्रामीण रुग्णालयात महिलांची संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते. रविवारी रात्रीच्या वेळेस एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयात एकही डॉक्टर, नर्स याशिवाय सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचा प्रश्न गंभीर झालाय. नदीला पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्रे आणि परवान्यांची सुविधा आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. त्यामुळे आता नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारण्याची गरज भासणार नाही. मंत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी वाहनांच्या नंबर प्लेट अजूनही बदलल्या नसल्याचं वास्तव समोर आलंय. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. महाड वरंद घाट मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याच्या कामादरम्यान शिवलिंग सदृश दगड सापडला.
भरत गोगावले यांनी शिवलिंग सदृश्य दगडाची पाहणी केली। शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असं गोगावलेंनी सांगितलं। दौंडच्या शिरापूरमध्ये बिबट्याने एक शेतकऱ्याच्या 5 शेळ्यांचा फडशा पाडलाय। बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय। वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेले कार्यकर्ते कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानांना काळे झेंडे दाखवणार होते। दरम्यान चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात आहेत। डहाणूसारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत। सोलापुरात विस्कळीत पाणी पुरवठ्याला वैतागलेले नागरिक रस्त्यावर उतरलेत। 2 महिन्यांपासून नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी रस्ता रोको केलाय। नोंदणीची किचकट प्रक्रिया आणि मोबदला मिळण्यास दिरंगाई यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली जाते। वर्धा जिल्ह्यात 12,21,000 क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्री केली। या तुलनेत हमी भावात 10% जास्त खरेदी झाली नसल्याचं वास्तव आहे। यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 ते 2,000चा फटका बसतोय। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण पडलाय। मात्र शासनाने इतर योजनांना निधी कमी पडू दिला नाहीये असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। विरोधी पक्षातील नेत्यांकडे काहीही काम नाही, त्यामुळे उगाच काहीतरी उकरून काढलं जात आहे अशी टीका कोकाटेंनी केली। अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरलेत। सध्या कांद्याला फक्त 800 ते 1100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादनाचं मोठं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसलाय। यवतमाळच्या पुसदपासून जवळच असलेल्या निंबीपारडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील 2 एकरातील 300 पपईच्या झाडांची अज्ञात व्यक्तीनं कत्तल केली। यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बदलापूर MIDCतून वाहणाऱ्या नाल्यात अनेकदा प्रदूषित फेसाळलेलं सांडपाणी पाहायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे हे रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे उल्हास नदीत जात असल्याने नदी प्रदूषित होतीये। यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण केली जाते। भिवंडीच्या आतकोली येथील डम्पिंग ग्राउंड विरोधात स्थानिक पंचक्रोशीत संघर्ष समितीने 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। ठाण्यातील कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातोय। दरम्यान प्रशासन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। पूर्ण झालेलं नाही, कारण की प्रशांत कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या जवळपास 6 शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे। काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे। त्यामुळे तपास अपूर्ण असताना आत्ता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही। याची मांडणी आम्ही आज कोर्टामध्ये केली, कारण की जर त्याचा इतिहास पाहिला म्हणजे या केसच्या संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजित सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांनी 12 वाजता रात्री फोन केला। 12 वाजता नंतर म्हणजे एका अनोळखी माणसाला 12 वाजता नंतर फोन करायचा, शिवीगाळ करायची, अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ माँसाहेबांचा अपमान होईल म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील, चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा। महाराष्ट्रात शांतता आहे, कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे ही पहिली वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे। आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनीच गुन्हा केलेला आहे। त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा, ती केस चालवावी, आम्ही ती केससुद्धा चालवायला येऊ। परंतु नवरा आणि बायकोमधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे, प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे, तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही। त्यामुळे समाज हितासाठी असा एखादा वाईट चेहरा
वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं. त्यानंतर प्रचंड मोठा पोलीस फोर्स ज्याच्या घराला सुरक्षा देण्यासाठी त्याच्याच अर्जानुसार करण्यात आला होता, तेव्हा त्या पोलीस फोर्सच्या प्रोटेक्शन असतानासुद्धा त्या वेढ्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा ॲब्स्कॉन्ड होतो, हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला, तेव्हा त्यांनी डेटा इरेज करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं आणि उद्या जामीन अर्जावर निकाल न्यायालयात देण्यात येईल. परवा एक मुद्दा मांडण्याचा वारंवार ते प्रयत्न करतात, ते म्हणजे जी भाषा पोस्टमध्ये इंद्रजित सावंत यांनी देखील वापरलेली आहे. मी मराठा चुकलेल्या मराठ्यांना पाठवायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यांनी देखील ही भाषा चुकीची वापरलेली असं त्याचं म्हणणं आहे. कारण 2-3 सुनावणी दरम्यान त्यांनी हा युक्तिवादाचा प्रयत्न केला, ही कुठेतरी दर्शवण्याचा प्रयत्न कोर्टासमोर केलेला आहे. हे त्यांचं काम आहे की आरोपीचा बचाव करण्यासाठी काही सांगणं, तसं मोडतोड करून ते सांगितलं जाऊ शकते आणि म्हणून मी स्पष्टपणे इंद्रजित सावंत यांच्या उपस्थितीत कोर्टात सांगितलं की त्यांनी जर तो गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर केस दाखल करावी, ऑफेन्स रजिस्टर करावा, पण त्याचं कारण देऊन त्याला जामीन द्यावा असं म्हणणं होऊ शकत नाही. कारण की ही पूर्णपणे वेगळी केस आहे जी प्रशांत कोरटकरची आहे आणि ती पूर्ण वेगळी केस होऊ शकते. दुसरा मुद्दा त्यातला लक्षात घेतला पाहिजे की यांना रात्री जागून त्याच्यावर व्यथित होऊन विचार करण्याची गरज काय होती? कारण की प्रशांत कोरटकरनी 12:30 वाजता किंवा 12 नंतर फोन केला आणि त्या कॉन्व्हर्सेशननंतर ते व्यथित झालेले आहे. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं संवादच केला नसता, शिवेगाळ केली नसती, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान केलाच नसता आणि जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्यच केले नसते. यांचा त्यांच्याशी संबंध येण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकरमुळे हा संबंध आणि संपर्क आलेला आहे आणि त्याचा आता बचावाचा मुद्दा म्हणून वापर केला जाऊ शकत नाही असं माझं मत आहे. आपण एक जेलमध्ये सुरक्षित आहे असं देखील म्हटलं, एकंदरीत कशा पद्धतीने ते सुरक्षित जेलमध्ये आक्षेप घेतला, सौरभ घाग देखील त्या ठिकाणी संतापलेले पाहायला आक्षेप घेतला त्यांनी. तेव्हा कोणी केव्हा संतापतात? जेव्हा एखादा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात येतो आणि तो आता आपल्या विरुद्ध पूर्णपणे आहे, आता काहीच बचाव नाही असं जेव्हा दिसते, तेव्हा कोणी माणूस संतापणं हे साहजिक आहे. मी माझ्या मनाने काही बोलत नव्हतो. जो घटनाक्रम आणि वस्तुस्थिती बाहेर घडलेली आहे ती मी सांगत होतो. मी कोणती खोटी गोष्ट सांगत असेल तर त्यांनी चिडणं साहजिक आहे. परंतु इथे प्रशांत कोरटकरवर चिल्लर फेकण्यात आली की नाही? इथे कोणीतरी त्यांना कोल्हापुरी चप्पल मारण्याचा प्रयत्न केला की नाही? इथे एका वकिलांनी प्रक्षुब्ध होऊन प्रशांत कोरटकरवर हल्ला केला की नाही? या सगळ्या जर वस्तुस्थिती असतील तर प्रशांत कोरटकर यांनी जेलमध्ये राहणं हे सुरक्षित आहे. हे मी कशाच्या आधारे म्हणालो? जस्टिस कृष्णा अय्यर जेव्हा न्यायाधीश होते तेव्हा त्यांनी आरोपीला बेल देण्याच्या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्याच्यामधली एक सूचना ही आहे की जर आरोपीचं वास्तव्य हे सुरक्षित असेल कारागृहामध्ये तर काही काळासाठी त्याला तिथेच राहू द्यावं, अशा प्रकारची सूचना त्यांनी केली होती म्हणून मी ती सांगत होतो आणि तो कायदेशीर मुद्दा आहे. तर कोरटकर संदर्भातली सुनावणी आज संपली आहे आणि कोरटकरला जामीन देणं योग्य नसल्याचा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केलाय. 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य कोरटकरांनी केलं आणि त्यामुळेच हा तेढ निर्माण झाला असल्याचं, त्या संदर्भात त्याला जामीन देणं अयोग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केलाय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्री यात्रेनिमित्त 6 लाख बुंदीचे लाडू आणि 60,000 राजगिरा लाडूचा प्रसाद वाटण्यात येणार आहे. 90 कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसाद बनवण्यात येतोय. आंबेगावच्या नांदूरमध्ये श्री रामनवमी उत्सवानिमित्त बैलगाड्या शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीत खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बैल मालकांनी सहभाग घेतलाय.
चैत्र यात्रेसाठी पंढरपूर मंदिर प्रशासन सज्ज झालंय. मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्र एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आलाय. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली. एक छोटासा ब्रेक घेतोय. आपण पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या. पंढरपूरच्या लवंगमध्ये महावितरण कंपनी विरोधात युवा सेनेनं रास्ता रोको आंदोलन केले. वाघोली गावातील खंडित होणारा विद्युत पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडमध्ये ग्राम रोजगार सेवक संघटना आक्रमक झाली आहे. शेकडो ग्राम रोजगार सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. 8,000 रुपये मानधन देण्यासह 2,000 रुपये भत्ता देण्याची आंदोलकांची मागणी आहे. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास संप पुकारण्याचा इशारा देण्यात आलाय. जुन्नरच्या आळे फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. बागायती जमीन उद्ध्वस्त न करता महामार्ग जिरायत भागातून वळवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावतीमध्ये शिवसेना उबाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. येवळ्यात छावा क्रांती सेनेकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्याच्या मागणी आंदोलकांनी केली आहे. नागपूरच्या मोठ्या ताजबाग परिसरातील कूलर कारखान्याला भीषण आग लागली आहे. दरम्यान आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. जळगावच्या कोल्हे हिल्स परिसरात वनक्षेत्राला भीषण आग लागली आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चाळीसगाव धुळे रोडवर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय. वाशिमच्या रिसोडमध्ये शेतकऱ्याच्या शेतात विद्युत तार तुटून ठिणगी पडल्याने आग लागली. आगीत जमा करून ठेवलेले करडईचे पीक, आंबा चिकूची झाडं आणि इतर साहित्य जळून खाक झाले. बीडच्या मिल्लतनगरमध्ये एका उभ्या टेम्पोवर विद्युत तार पडल्याने टेम्पोला आग लागली. या आगीचं टेम्पोचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय. हातकणंगलेमध्ये अल्पवयीन मुलीवर भाणामती करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या कारणाने एक महिला, मांत्रिक आणि वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पॉक्सो अंतर्गत भोंदूबाबा एजंट महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय, पण महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊन येतोय माझा सहकारी विशाल.